हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. पहिले पाऊलच शेवटचे. लाओत्से ओवीचा समारोप करताना सांगतो की एका इवल्याशा अंकुरापासून सुरुवात होऊन झाड छानपैकी डवरते. एका मातीच्या ढेकळापासून सुरुवात होऊन 9 मजली इमारत उभी राहते. हजारो टप्प्यांच्या प्रवासाची सुरुवात एका पहिल्या पावलाने होते. सुरस आणि चमत्कारिक अशा कथांपैकी एक कथा आहे. खूप जुन्या काळातली गोष्ट आहे. एका खेडेगावातून एका देवाच्या यात्रेला जायची वाट होती. वर्षानुवर्षे त्या गावातून अनेक यात्रेकरू त्या देवाच्या यात्रेला जात असत. त्यामुळे त्या गावातील बहुतेक सर्व लोक त्या यात्रेला जात असत. असे असूनही त्या गावातील एक खेडूत त्या देवाच्या यात्रेला कधीही गेलेला नव्हता. एकदा त्याच्या मनात आले की यावर्षी आपणही यात्रेला जायचेच. त्याने यात्रा करून आलेल्यांना यात्रेची तयारी काय काय करायची ते विचारले. सर्वांनी त्याला कपडे, खाणे इत्यादी घ्यायला सांगितले आणि बजावले की बरोबर एक कंदील घे, कारण 5 कोस दूर यात्रा आहे. पहाटे पहिल्या कोंबड्याला म्हणजे 3 वाजता निघावे लागते आणि वाट डोंगरातून रानातून जाते. त्याने त्याप्रमाणे तयारी केली आणि सावकाराकडून भाड्याने एक कंदीलही घेतला. पहाटे पहिल्या कोंबड्याला तो निघाला. कंदील घेऊन रस्त्यावर आला आणि त्याच्या लक्षात आले की कंदिलाचा उजेड तर फक्त 5 पावलापर्यंतच पडतो आहे. यात्रा तर 5 कोस करायची आहे. आता कसे होणार? या काळजीने तो विचार करत रस्त्यातच बसला. जाणाऱ्या येणाऱ्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की अरे, 1 पाऊल टाकलेस की प्रकाशही तुझ्याबरोबर 1 पाऊल पुढे पुढे पडू लागतो. तरी त्याची समजूत काही होईना. लाओत्से हेच सांगत आहे, यात्रा सुरू करावी. तुम्ही टाकलेले पहिले पाऊल तुम्हाला आपोआप शेवटच्या मुक्कामाला घेऊन जाईल. परंतु तुम्ही जर पहिले पाऊलच टाकले नाही तर तुमची यात्रा कधीही सुरू होणार नाही. तुम्ही मुक्कामावरच राहाल. गाडी सुरू करून ॲक्सिलरेटर वाढवून भागत नाही, गिअर टाकावा लागतो. बी लावल्याशिवाय झाड उगवत नाही. एक एक वीट जोडावी तेव्हा इमारत उभी राहते. एक एक पाऊल टाकावे तेव्हा यात्रा पूर्ण होते. हे पहिले पाऊल फार महत्त्वाचे असते. तसेच एक एक पाऊल जपून टाकावे लागते. एक पाऊल जरी चुकले तर पुढच्या सर्व पायऱ्या चुकतात. जिन्याची एक पायरी जरी चुकली तरी गडगडत खाली यायला होते. पहिले पाऊल जर योग्य टाकले गेले, गाडी योग्य रस्त्याला लावली तर पुढील पावले योग्य पडू लागतात. गाडी मुक्कामाला पोहोचते. हे पहिले पाऊलच शेवटचे पाऊल असते. या पहिल्या पावलावर तुमची यात्रा पूर्ण होणार की नाही हे अवलंबून असते. जे सुरुवातीलाच शंका कुशंका काढत बसले ते तेथेच थांबले. त्यांची यात्रा कधीही सुरू होणार नाही. जे यात्रा सुरू करतील त्यांना अडचणी निश्चितच येतील, परंतु ते त्या अडचणी सोडवत यात्रा पूर्ण करतील. सुरुवात शेवट ठरवत असते. He who acts spoils. He who grasps lets sleep. Because the sage does not act, he does not spoil. Because he does not grasp, he does not let sleep. The affairs of men are often spoiled within an S of completion. By being careful at the end, as at the beginning, failure is averted. Therefore, the sage desires to have no desire and values not objects difficult to obtain. Learns that which is unlearned and restores that is the multitude have lost. What he may assist in the course of nature and not presume to interfere. जो कर्म करतो तो ते बिघडवतो. जो पकडतो त्याच्या हातून ते निसटते. योगी अकर्ता असतात म्हणून त्यांचे कर्म बिघडत नाही. तसेच ते पकडत नाहीत म्हणून त्यांच्या हातून ते निसटत नाही. पूर्णत्वापर्यंत आलेल्या माणसाचे व्यवहार अनेक वेळेला बिघडतात, परंतु तो सुरुवातीला जशी काळजी घेतो तशीच काळजी
त्याने शेवटपर्यंत घेतली तर अपयश टळू शकते. म्हणून योगी निरीच्छ राहण्याचीच इच्छा करतात आणि मिळवायला कष्टदायक असलेल्या गोष्टींना मुळीच महत्त्व देत नाहीत. जे अज्ञेय आहे त्याचा अभ्यास करतात आणि बहुसंख्य लोकांनी जे गमावले आहे त्याची पुनर्स्थापना करतात. अशा प्रकारे ते नियतीला, निसर्गाला अनुकूल राहतात आणि त्यात ढवळाढवळ करण्यापासून परावृत्त राहतात. विकर्मयोग भाग 1. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की जो कर्म करतो तो ते बिघडवतो, जो पकडतो त्याच्या हातून ते निसटते. योगी अकर्ता असतात म्हणून त्यांचे कर्म बिघडत नाही, तसेच ते पकडत नाहीत म्हणून त्यांच्या हातून ते निसटत नाही. कर्म केले अशी भावना आली की अहंकार निर्माण होतो. वास्तवात अगोदर कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार तयार होतो आणि मग कर्माची शेखी मिरवायला सुरुवात होते. येथेच ते कर्म बिघडते. त्या कर्मापासून घेतलेला आनंद लोप पावतो आणि त्याची जागा अहंकार घेतो. त्यापासून घेतलेला उपभोग भोग निर्माण करतो. कर्म केले हा भाव आला की ते करणारा कर्ता आतून निर्माण होतो आणि हा कर्ता म्हणजे मी कर्म केले हा अहंभाव असतो. हाच भोगांना कारणीभूत असतो. खरे पाहता कर्म केले, त्याचा आनंद घेतला, येथेच त्या कर्माची समाप्ती झाली पाहिजे. परंतु तो आनंद अल्पकाळही टिकत नाही. त्या उन्मेषात कर्तृत्वाची भावना निर्माण होते आणि आनंदाचे रूपांतर सौख्यात होते. कर्म आणि त्याचा आनंद यामधून कर्मानंद असे जे अद्वैत साध्य झालेले असते, त्यात कर्माचा कर्ता मी हा अहंभाव तेथे टपकतो. त्यामुळे तेथे द्वैत निर्माण होते आणि त्या घेतलेल्या कर्मानंदाला त्या मीपणाचे विरजण लागून त्या कर्मानंदाचे उपभोगात रूपांतर होते. माणसाच्या हातून कर्म निसटते आणि त्याऐवजी उपभोग त्याचा जन्मोजन्मी पिच्छा पुरवतो. एका छान कर्माचे रूपांतर कामनेत, वासनेत होते. कर्म करताना सतत सावध राहायला पाहिजे. लहानपणी खेळलेला सापशिडीचा खेळ लक्षात राहिला पाहिजे. कर्म करावे, संचित संपवावे आणि आनंदाने थोडी मुक्तीची शिडी चढावी आणि समाधानात जीवन जगत चाल करावी. तोच त्या कर्माचा कर्तारूपी साप निर्माण होतो, तो गिळतो आणि भोग निर्माण करून कामना वासनांच्या अधोगतीला नेऊन ठेवतो. केलेले कर्म बिघडते आणि मुक्तीची वाट भलतीकडे सटकते. यास्तव ताओ भावभक्तीने कर्मप्रवाहात नैसर्गिकपणे यात्रा करत पाहत रहा. आपोआप मुक्तिरूपी ताओ सागरात विलिनीकरण होईल. काहीही करावे लागणार नाही. वाटेत नद्यारूपी, समाज नालेरूपी नातलग, ओढेरूपी कुटुंबीय येऊन मिळाले तर येऊ देत, वाहू देत. करू देत त्यांना यात्रा तुमच्याबरोबर. त्याचा आनंद घ्या. ताओची ही लीला अनुभवा. यात्रा करताना आनंदात असा. अशा या कर्मामुळे भोग निर्माण होत नाहीत. विकर्म योग प्राप्त होतो. परंतु त्या नद्यारूपी, समाज नालेरूपी, नातलग ओढेरूपी कुटुंबीय यांचा कर्ताभाव आला की त्या प्रवाहात भोगरूपी भोवरे आहेत. त्यात गरगरायला होते. यात्रा थांबते. उपभोगरूपी खुंट्या सभोवती जन्ममरणाचे फेरे सुरू होतात. यातून सुटका आपोआप होत नाही. त्यासाठी केव्हा तरी यात्रा करत एखादा नारदरूपी योगी येतो, ताओचा उपदेश करतो. ऐकायची आणि आचरण करायची सुबुद्धी झाली तर सुदैव समजावे. हरि ओम.